आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। नमस्ते, केएस न्यूज मराठी व सांगली सम्राट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण करजगी पंचायत समिती अनुसूचित जाती गटातील उमेदवार राकेश कांबळे यांच्याकडे आपण जे ते कोणत्या धोरणाने निवडणूक लढवणार आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलोय। नमस्कार सर। नमस्कार। तुम्ही करजगी पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे असं समजतंय, बरं तुम्ही नेमकं कोणत्या मुद्द्यावरून लोकांच्या समोर मत मागण्यासाठी जाणार आहात? बघा सर, आपण 2014 पासून मी लहान असतापासून कसं आपण वयस झालं त्यापासून मी संघटनामध्ये समाजकारण करत आहे। ते आपण कुठला आपलं लोकांना असू दे, कास्टला असू दे, मी तर अडचण त्यानंतर रात्री 12 टायमाला जाऊन त्यांना मदत केलेलं आहे, आंदोलन केले, मोर्चा काढले, सगळे केलं। आपण ह्याच्या अगोदर पण आपण तिकमडी गटात आपण एकदा लढलो होतो आपण। आणि त्या टायमाला आता मला इथं गटातून तुम्ही लोकांनी संधी दिली तर तुम्हाला लोकांसाठी काम करायची इच्छा आहे। पण आता जे याच्या अगोदर पण निवडणुका होतात, निवडणुकीमध्ये माणूस निवडून येतोय, निवडून आल्यानंतर त्या निवडणुकीच्या वेळेस जे आश्वासन ते काय दिलेलं असतं त्यावेळी त्याच्याकडे कुणाच्याही लक्षात राहत नाही। पुन्हा ते 5 वर्षानंतर निवडणुकीत मतं मागायसाठी त्या लोकांच्याकडे जाणार। मग तुम्ही याच्यासाठी काय नियोजन करणार आहे का? ना सर, आपल्याला एक संधी बघा, आपल्याला संधी बघून कसं होतं माहिती, आपण आतापर्यंत आले निवडले गेले त्यांनी त्यांचं काम गेले की त्यांचं देणं घेणं काय नाही। आम्हाला माझा एक चान्स बघून द्या, मी ना करेल ते पुढलं मी आता सांगत नाही। जास्तीत जास्त मी किती आपल्याला ताकद लागेल तेवढं करेन मी। म्हणजे लोकांच्या कामाशी तुम्ही बांधलेलं असेल, लोकांच्या तुम्ही काम करण्याचा तुमचा मनोदय घेऊनच तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात। आणि नाही, आता सध्या जे आता तुम्हाला 6 गाव आहेत त्या करजगी पंचायत समितीमधल्या, त्या गावातल्या लोकांशी काय संपर्क वगैरे तुमचा झालाय का? ना सर, फोनवर सगळं कॉन्टॅक्ट आहे, त्या भागात सगळं तालुक्यामध्ये सगळं आपण आंदोलन केलंय, मोर्चे केले, सगळ्यात आपलं किती संघटना असतात त्यांनी पण आपण सगळं कॉन्टॅक्ट मध्ये जाईल। त्यांनीच आपलं लोक त्या संघटनेत ते असणार सगळं आपलं मित्र संघात त्यांनीच म्हणाले बाबा करजी गट तुम्ही निवडणूक लढायला पाहिजे म्हणून त्यांनीच हे करा म्हणून मी करायला लागलो। मी बघा आता यांनी जे आता याच्या अगोदर जे समाजकारणीतून वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून जे कामं केलेत किंवा संघर्ष केलाय त्याला अनुसरूनच या गटातील लोकांच्याकडून तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी म्हणजे आग्रह केला जात आहे। आणि जर लोकांच्याकडून आग्रह होत असेल तर तुम्ही निवडणुकीला लढलेच पाहिजे। आणि तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा आहेत का? आणि निश्चितपणे का नाही, तुम्ही निवडणुकीला लढून एक चांगल्या मतानं निवडून येऊन लोकांसाठी काम करावं। आणि जे तुमच्या काही पद नसताना जे तुम्ही काम करता आलं नाही ते तुम्ही लोकांसाठी काम करावं, असे तुम्हाला शुभेच्छा देऊन आम्ही थांबतो। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।